बरं मग डॉक्टरकडे जाऊयात का लगेच? नाही नको, आत्ता नको. सकाळपर्यंत बघू आपण. बरं नाही वाटलं की मग जाऊयात. तुम्ही एक काम करा, तुम्ही पडा रिलॅक्स, विचार करू नका कसलं आहे. हळूहळू बरं वाटेल. सुजितचा फोन. हा सुजित बोल. हे मणी मी आणि संचिता ना, आम्ही बेबी आपण कुठल्या बार मध्ये ओकवूड. मी आणि संचिता आम्ही ओकवूड बार मध्ये होते यार. आम्ही ना खूप दारू प्यायलो. तू प्लीज आम्हाला घ्यायला यार. काय रे प्रॉब्लेम काय? ड्राईव्ह नाही करू शकत. नाकाबंदी असली तर पोलीस पकडतील. मग डॅड माहिती ना किती चिडतात मायावर. कमॉन आम्हाला घ्यायला इकडे लगेच. काय आत्ता यावेळी? अरे बाबा यावेळी आहे म्हणून तो सांगतोय. हा आहे. संजयला झोप पण येते. खूप लवकर ये. सुजित मला रिसीव्ह करायला बोलवतोय पण इथे स्वानंदीला बरं वाटत नाहीये. काय करू? नाही सुजित, नाही, मला नाही जमणार. मुळात इतक्या रात्री मी स्वानंदीला एकटं नाही सोडू शकत. नाही बोलतोय. हा बोलतो स्वानंदीला एकटीला सोडून बाहेर बाबू एक हे एक्सपेक्टच केलं नव्हतं यार संचिता. अर्थात रामोनी घरातनं बाहेर नाही पडला तसं स्वानंदीला कसे मारणार. एक आयडिया आहे बाबू. काय? मणीला कन्व्हिन्स कर. मस्त आयडिया, मस्त आहे. कन्व्हिन्स करतो. ए भाई मणि बस क्या यार. अब ऐसी दोस्ती निभाएगा तू? मणि यार हा असं वागणार तू? आपले जुने दिवस आठव. तू कसं मला घ्यायला यायचा. आणि ए शाण्या, जेव्हा तुला आणि स्वानंदी वहिनीला गरज होती तेव्हा मी मदत केली ना. मग आता मला आणि तुझ्या संचिता वहिनीला मदतीची गरज आहे. आणि जर तू नाही आलास ना तर पुढे मी जे वागेन त्याला जबाबदार तूच असशील. आणि तुला माहिती आहे मी काय वागू शकतो ते. नाही, हा येतो. आय लव्ह यू मणी. आय लव्ह यू बाबू. हे बाईची बॉटल दे. काय झालं? त्यांना घ्यायला जायचंय का? हा स्वानंदी, तो जरा अडचणीत सापडलाय आणि त्याला गाडी चालवणं जरा अवघड जातंय. तर तो रिसीव्ह करायला ये म्हणतोय. तो गाडी चालवलेला ऍक्सिडेंट होईल त्यापेक्षा मी गेलेलं बरं नाही का? तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी लगेच जातो आणि लगेच येतो. पण नाही, मी बोललो ना, अजिबात काळजी करू नका. मी अगदी असा गेलो आणि असा आलोच. तुम्ही आराम करा. बघतो भाई. काय रे, काय झालं? तुझा खटरा सुरू होणार की नाही? निघताना गाडी चेक करत जा बोललो होतो ना 10 वेळा. तुम्ही कधी सुधारणारच नाही यार. आता जो उशीर झाला ना तर चाकूच खूप असतो तुझ्या पोटात. भाई चेक करून आणलेले सगळे टाकाटक होते संध्याकाळी. तर आत्ताच तिला काय झालंय काय माहिती. सुजित सरांना शब्द दिलाय रात्री 11 पर्यंत त्या स्वानंदीचा खेळ खलास करायचा म्हणून. आता जाम चिडले असतील ते. थांब, मी सुजित सरांना फोन लावतो.
नो 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 फोन नो बघ आय लव्ह यू आय लव्ह यू काय झालंय मी मगाचपासून तुला 4 वेळा लव्ह यू म्हणाले 4 टाइम्स तू फक्त एवढंच करतोयस तू रागावलास का माझ्या चिडलास का तू मी नकोय का तुला तुझ्या मॉमने तुझं दुसरं लग्न ठरवलंय तिच्याशी तुला लग्न करायचंय माझा कंटाळा आलाय का तुला कसं असतं ना संचिता, फक्त आय लव्ह यू बोलून प्रेम आहे सिद्ध नाही होत, ते दिसावं सुद्धा लागतं. आता 4 वेळा मला आय लव्ह यू म्हणशीलच, खुश आहेस, आनंदी आहेस, कारण तू सांगितलेलं काम मी केलंय ना म्हणून. काय म्हणाली होतीस तू? हा तू म्हणाली होतीस जर मी स्वानंदीला नाही मारलं तर स्वानंदीचा गुन्हेगार मी आहे हे तू सगळ्या जगाला सांगशील. चिडलोय मी आता तुझ्यावर. काय मापशे मी चिडलोय तुझ्या. माझे बाबू कसे गॉड दिसते माझे बाबू. मी 11चा अलार्म लावला होता. 11 वाजलेत म्हणजे आता स्वानंदी ढगात गेली. स्वानंदी बाबू we finally did it. Yes. Congrats.